माय लिव्हिंग आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. आत्मवंदन सगळ्यांना. गुड इव्हिनिंग. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करायचे आहेत. सगळ्यांनी आपल्या नावानी SGLK हे आपले नाव आहात का? आपल्या नावानी जॉईन करायचे आहे प्रत्येकानी. सुरू करूया आजच्या सेशनला. कसे आहात सगळे? फर्स्ट क्लास. येस. स्वस्त मस्त जबरदस्त. नक्की. येस. चला मग एक ऍक्टिव्हिटी करूया. सगळ्यांनी म्हणायचं येस आय एम रेडी. येस आय एम रेडी. येस आय एम रेडी. येस आय एम रेडी. कसं वाटलं? येस. चला सुरू करूया आजच्या सेशनला. काल तर संडे होता. परवाच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं की रेकीचे प्रिन्सिपल काय. बरोबर. रेकीचे तत्व आपले सुरू होते. त्यामधलं पहिलं आपण तत्व बघितलं होतं. एकच सेकंड. येस. पहिलं तत्व आपण बघितलं होतं ते म्हणजे आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. दुसरं तत्व बघितलं होतं आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा. आणि तिसरं तत्व आपण बघितलं होतं आज के लिए मैं काय होतं अपने पर हुए आशीर्वादों की गिनती करूंगा. आज आपल्याला रेकीचं चौथं तत्व बघायचंय. डॉक्टर मिकाउसूंनी सांगितलेल्या प्रमाणे आज मैं अपना काम ईमानदारी से करूंगा. माझं जे काम आहे, जे माझे इती कर्तव्य आहेत ते मी कसे करणार? 24 तासांपुरते इमानदारीनी करणार. काय करायचंय आपल्याला? आपले काम, आपले जे इती कर्तव्य आहे ते इमानदारीनी करायचे आहे. कळताय? इमानदारीने करणं म्हणजे जे काही तुमचं काम सांगितलं ते वेळात करणं. जे तुम्ही जर घरी काम करत असाल, घरी स्वयंपाक करताना मेडिटेट होऊन म्हणजे इन्व्हॉल्व्ह होऊन 100% तिथे एनर्जी देणं. मुलांना सांभाळत असाल तर मुलांकडे लक्ष देताना. ध्यान करत असाल तेही इमानदारीने करणार की मी 5 मिनिटं ध्यान करेल, पण ते कसं करेल? शांततेने. तेव्हा मी कुठल्याही प्रकारच्या शांततेच्या वातावरणात राहील, कुठल्याही प्रकारच्या विचारांनी मला घेरून घेणार नाही. आणि ती वेळेत मी दुसऱ्या वेळेत म्हणजे इकडे माझी माळ चालू आहे आणि इकडे माझा मोबाईल पण वाजतोय. बरोबर ना? काहीतरी सुरू असतं. नाही हे पण करायचं, इकडेही लक्ष द्यायचं, इथेही बोलायचंय, असं न करता जे करत आहे त्याच्यामध्ये 100% राहणं. मी ऑफिसमध्ये काम सांगितलंय. ऑफिसमध्ये बरेच लोक काय करतात? आहे ना वेळ, चक्कर मारून येतो. आहे ना असं करून येतो. माझं जेवढं काम सांगितलंय, जितक्या टाइम मध्ये सांगितलं आहे तेवढ्या टाइम मध्ये माझं काम मला कंप्लीट करायचं आहे. म्हणजेच काय? आज के लिए मैं मेरा काम ईमानदारी से करूंगा. मग तुमचं कुठलंही काम असू द्या. पुस्तक वाचायचं आहे तेही इमानदारीनी. क्लास करता आहात इमानदारीनी छान रेडी होऊन बसायचं. बघा अर्चना मॅडम, रचना मॅडमचे कॅमेरे ऑन आहेत, त्या रेडी होऊन बसल्यात. बरोबर. कारण आपण एनर्जी शिकतो आहे. ही ऑकल्ट सायन्स म्हणजेच काय? स्पिरिच्युअलिटी. आपण इथे कुठल्या तरी ब्रह्मांडी ऊर्जेसोबत शिकत आहोत, तेव्हा आपण कसं प्रेझेंटेबल असलं पाहिजे. बरोबर. त्यानंतर आपण लोळून झोपून कास करता कामा नाही. बरोबर. एक शास्त्र आपण शिकतो आहे, एक विद्या आपण ग्रहण करतो आहे. ती ग्रहण करताना मी कशी पाहिजे? प्रेझेंटेबल असली पाहिजे. मी छान तयार होऊन काहीतरी नवीन मला आज शिकायला मिळणार आहे या भावनेने मी तिथे प्रेझेंट असायला पाहिजे. याला काय म्हणतात? आपल्या कामाच्या प्रती असणारी इमानदारी. कळतंय? बरोबर. येस. नंतर आपलं प्रिन्सिपल काय होतं ते म्हणजे आज मैं हर जीवित प्राणी के प्रति दयालू रहूंगा. म्हणजे आजूबाजूला जे काही सजीव आहेत, जे काही गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात त्यांच्या प्रती मी काय ठेवणार? दया, प्रेम आणि करुणेचा भाव ठेवणार. झाड आहेत त्यांना मी प्रेमाने सांभाळणार. तुमच्याकडे जरी तुमच्या आजूबाजूला घरामध्ये जरी पेट्स अॅनिमल नसतील, पण तुम्ही आजूबाजूच्या प्राण्यांसोबत एक काय म्हणतात? एक करुणेचा भाव ठेवा. आजूबाजूच्या प्राण्यांसोबत प्रेमाने वागा. आजूबाजूची झाडं आहेत, बऱ्याच लोकांना ना आवडत नाहीत.
ते बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने, मग त्यांना काहीतरी कुत्र्यांना वेगळ्या पद्धतीने ट्रीट करायचं. तुम्ही घरात पाळायचं नाही पाळायचं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जेव्हा आपण आजूबाजूच्या प्रत्येक सजीवांबद्दल जो भाव ठेवतो आहे, तो करुणेचा आणि दयेचा भाव ठेवला गेला पाहिजे. मग कोणीही मात्र असो, अगदी मनुष्य प्राण्यापासून जितकी आपली सजीव सृष्टी आहे त्याच्याबद्दल आपण कसा भाव ठेवायला पाहिजे? दया, प्रेम, करुणेचा भाव ठेवायला पाहिजे. हे असे 5 तत्व डॉक्टर मिकाउसींनी रेकीचे 5 असे प्रिन्सिपल तयार केलेले आहेत. कळतंय किती प्रिन्सिपल आहेत? 5. कोणाला इथपर्यंत कोणाला काही शंका आहेत? नक्की समजतंय इथपर्यंत? आपल्याला पहिलेपासून रिव्हिजन करायची आहे. मला राग करायचा नाही, मला चिंता करायची नाही. त्यानंतर मी फक्त आजच्या दिवसांपुरती काय माझ्यावरती काय काय आशीर्वाद झाले त्याचा मी काउंट करणार, त्याची काय करणार, मी गिनती करणार. चौथं काय आहे? मी काय आहे चौथं? जे काही काम करणार ते 100% एनर्जीनी करणार. माझी पूर्ण इन्व्हॉल्वमेंट तिथे राहील. मी पूर्ण एकाग्रता, माझा पूर्ण फोकस माझ्या कामाला देईल आणि ते काम मी इमानदारीने, ऑनेस्टी फॉलो करून करणार आहे. 5वं तत्व, आजूबाजूच्या प्रत्येक सजीव जे प्राणी आहे त्यांच्याबद्दल मी काय राहणार? प्रेम, दया आणि करुणेचा भाव माझ्या मनात बाळगणार आहे. कळाले 5 तत्व? जाऊया पुढे. मग आता आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे की डॉक्टर मिकाउसींना या ऊर्जांचा शोध कशा पद्धतीने लागला आहे. हिस्ट्री ऑफ रेकी, रेकीचा इतिहास काय आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं की डॉक्टर मिकाउसी आपल्या म्हणजे आपली ही जी रेकीची विद्या आहे ती आपल्या भारतात अनेक काळापासून, प्राचीन काळापासून वापरली जाणारी विद्या आहे. फक्त आपण काय होतं त्याला आपल्याला त्या गोष्टींचं नॉलेज नव्हतं म्हणता येईल, किंवा आपल्याला आधीपासून काही गोष्ट गुप्त ठेवण्यात येते त्याही पद्धतीने, किंवा असंही म्हणता येईल की जेव्हा आपण ट्रस्ट ठेवत नाही, आपल्याकडचं असतं ना, आपल्या जवळचं, आपल्याला काय वाटतं फ्री मध्ये भेटलं ना, असं होऊ शकतं का? ऐसा भी होता है क्या की हाताच्या स्पर्शाच्या साह्याने मी कोणाची हिलिंग करू शकते का? हे काय आहे? किंतु किंतु परंतु तू करता करताच आपण मागे पडतोय. पण याचा उल्लेख जेव्हा अथर्ववेदामध्ये भगवान अथर्ववेदामध्ये स्पर्श चिकित्सा असा आढळतोय, त्यानंतर भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथात देखील या स्पर्श चिकित्सेचा उल्लेख आढळलेला आहे. त्यामुळे ह्या विद्या माझ्या भारतातल्याच आहेत. पण काय होतं, मला जेव्हा फॉरेन कडनं, बाहेरच्या देशामधनं गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचतात तेव्हा मी इझिली विश्वास ठेवते. होतो ना आपलं की बाहेरच्या देशामधनं आलं की आपण काय करतो, नाही नाही हे मी फॉलो करायला पाहिजे, मी असं वागायला पाहिजे, मी योगा करायला पाहिजे. बरोबर ना? तोपर्यंत आपले आसनं होत नव्हते, प्राणायाम होत नव्हतं. सगळं योग आपल्या भारतीयांकडनंच आपल्याला आलेलं आहे. तर मी काय करते, योगा डे सेलिब्रेट करते आणि मी तेव्हा योगा करत असते. त्याच पद्धतीने जेव्हा रेकीचा जपानीच उपचार पद्धती आहे, जापनीज काहीतरी चांगल्या पद्धतीने जीवन जगत होते आणि अजूनही जगत आहेत, त्या मी उपचार पद्धती फॉलो केल्या तर माझं आयुष्य वाढणार आहे, हे जेव्हा जपाननी आपल्याला सांगितलं तेव्हा आपण त्याच्यावरती काय करून राहिलो? ट्रस्ट ठेवून राहिलो. असं होतंय. असोत, आपल्याला पुढे इतिहास जाणून घ्यायचा आहे की डॉक्टर मिकाउसींना या ऊर्जांचा शोध कशा पद्धतीने लागला. हे जाणून घेताना डॉक्टर मिकाउसुई कोण होते आपल्याला ते जाणून घ्यावे लागेल. ते एक प्रोफेसर होते. जसं ज्या पद्धतीने एक म्हणतात ना की फादर असतात, किंवा म्हणतात ना झेन मुनीमधले काही ऋषी असतात, ऋषी सारखेच एक ज्ञानी व्यक्ती होते ते, फादर होते ते. आणि त्यांना जे जपानमध्ये राहत होते त्यांना त्यांच्या एका स्टुडंटनी असा प्रश्न विचारला, अशी काही गोष्ट आहे का की ज्या गोष्टीचा वापर करून आपण आपले प्रत्येक प्रॉब्लेमचं आपल्याला सोल्युशन मिळू शकते, किंवा ज्या प्रत्येक आपल्या म्हणजे प्रत्येक लेवलची आपली हिलिंग होऊ शकते, असं त्यांना त्यांच्या स्टुडंटनी प्रश्न विचारला. तेव्हा त्यांना असं वाटलं की खरंच अशा विद्या असतात का, हे मी वाचून होतं. त्यांना कुठेतरी माहिती होतं की खरंच अशा विद्या आहेत. मग त्या विद्या शोधण्यासाठी जेव्हा प्रश्न आपण अनुत्तरित राहिले, त्या विद्या शोधण्यासाठी ते लोक भारतात आले. भारतात त्यांनी 7 वर्ष भ्रमण केलं. भ्रमण केल्यानंतर आपले ग्रंथ वाचले, संस्कृत ते शिकले
आणि अशा वेगवेगळ्या विद्यांच्या मार्फत ते गेले आणि विद्या त्यांनी ग्रहण केल्या, पण त्यांना त्या ग्रंथांमध्ये फारसं काही आढळलं नाही. आणि काही ग्रंथ ते सोबत देखील घेऊन गेले होते, त्यांच्या सोबतही काही ग्रंथ आपल्या भारतातून ते घेऊन गेले होते. त्याच पद्धतीने ते चायनाला गेले, चायना फिरले, अजून वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी अभ्यास केला. पण भारताच्या ग्रंथामध्ये काहीतरी स्पर्श चिकित्सेचा उल्लेख त्यांना आढळला होता. एक्झॅक्ट काय आहे हे त्यांना कळत नव्हतं की हे वापरायचं कसं. काही चिन्ह त्यांना मिळत होते, काही आकडे त्यांना दिसत होते. साधारणतः त्यांना दिसणारा एक कॉमन आकडा म्हणजे 21. त्यांना प्रत्येक ठिकाणी जेव्हा ते वाचत होते त्या 21 आकडा त्यांना त्यांच्या नजरेसमोर दिसत होता. मग अशा वेळेस त्यांनी करायचं काय? एवढं भ्रमण करून देखील माझ्या हातात काहीच लागलं नाही. पुस्तक वाचले भरपूर. मग ते झेन मुनींकडे गेले, एक ऋषींकडे गेले आणि त्यांनी विचारलं की मला मला कशा पद्धतीने या ऊर्जा प्राप्त होतील, मी काय केल्याने मला सगळ्या गोष्टींची प्राप्ती. ते म्हटले की साधनेशिवाय पर्याय नाही. कुठलीही गोष्ट, कुठलीही तुम्हाला जर जी शक्ती पाहिजे असेल किंवा कुठल्या ऊर्जांना जाणून घ्यायचं असेल तर साधना हा एकमेव पर्याय आहे, असं मला आजपर्यंत माहितीये. तर त्यांनी काय केलं, त्या ऋषींच्या झेन मुनींच्या सांगण्यावरनं 21 दिवसांची त्यांनी अन्न पाण्याचा त्याग करून साधनेला सुरुवात केली. मग ती सुरुवात कुठे केली, तर हे जे कोरियामा नावाचं टेकडी होती, टेम्पल जसं म्हणता येईल, या टेकडीवरती जसं आपल्याला स्क्रीनमध्ये बघायला मिळते, ही कोरियामा नावाची एक टेकडी आहे. तिथे त्यांनी काय केली, त्यांच्या साधनेला सुरुवात केली. साधना करताना ती साधना ठरवून केली गेली की जसं आपल्या ग्रंथामध्ये त्यांना 21 दिवस दिसत होते, त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांना काय दिसत होतं, 21 हा आकडा दिसत होता. म्हणून त्यांनी काय ठरवलं की मी 21 दिवसांची साधना करेन. मग ते 21 दिवस मोजण्यासाठी त्यांनी काय केलं, आपल्या सोबत काही दगड ठेवले की 21 दिवस आपण कशा पद्धतीने काउंट करू, आपल्याला टेकडीवरती जाऊन साधना करायची आहे. म्हणून 21 दगड त्यांनी ठेवले. प्रत्येक दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ते साधना करू लागले. काय करायचे, सकाळी उठायचे, साधनेला बसायचे, साधना करू लागली, प्रत्येक गोष्टींचं ध्यान करू लागली आणि अन्न पाणीचा त्याग करून ह्या सगळ्या गोष्टी ते करत होते. अशा करता करता 15 दिवस झाले, 20 दिवस झाले. 20व्या दिवशी त्यांना फार जास्त अशक्तपणा जाणवायला लागला, फार थकलेले होते आणि 20व्या दिवशी ते हताश झाले होते की एवढं सगळं करून देखील माझ्या हातात काहीच नाही, मला अजूनही कशाचीच प्राप्ती झाली नाही. ते हताश होऊन 20व्या दिवशी बसले. शेवटी त्यांची साधना पूर्ण झाल्यानंतर विचार केला की उद्या आपला शेवटचा दिवस आहे, तो आपण पूर्ण करावा. सकाळी सूर्योदयापासून पुन्हा त्यांनी साधना सुरू केली. ही साधना चालूच असताना सकाळी सूर्योदय झाला, त्यांनी साधना चालू करता करता त्यांचं सूर्यास्ताची वेळ आली. सूर्यास्ताच्या वेळेप्रमाणे त्यांना काय झालं, एक आकाशामध्ये त्यांना असा चमत्कारिकरित्या जी एक पांढऱ्या कलरचा शुभ्र प्रकाश त्यांना दिसायला लागला आणि काही साकेतिक चिन्ह, काहीतरी चिन्ह त्यांना आजूबाजूला दिसायला लागले होते. आणि तो प्रकाश त्यांना त्यांच्या सहस्त्रार चक्र म्हणजे त्यांच्याकडे येतो आहे, त्यांच्या संपूर्ण शरीराभोवती येतो आहे, असं त्यांना साधनेच्या शेवटी सूर्यास्ताच्या वेळेस जाणवायला लागलं. तो प्रकाशाची जी काही ते वलय त्यांच्याकडे येत होतं, ते प्रकाश त्यांच्याकडे येऊन जी एनर्जी त्यांच्याकडे येत होती त्यांना ती सहन झाली नाही. त्यामुळे ते काय झालं, बेशुद्ध अवस्थेत गेले. काही काळ बेशुद्ध अवस्थेत राहिल्यानंतर त्यांना जाग आली. ते शुद्धीत आले. शुद्धीत आल्यानंतर त्यांना असं जाणवायला लागलं की काहीतरी नवीन माझ्यासोबत घडलेलं आहे, काहीतरी त्यांना मिळालेलं आहे, हे त्यांना नक्की समजलेलं होतं. मग हे काय आहे, कशा पद्धतीने वापरायचं हे त्यांना कळत नव्हतं. साधना झाली होती पूर्ण, काहीतरी एनर्जी त्यांना अस्तित्वात, आणि त्यांना या 21 दिवसांचा उपवास करून देखील एकदम फ्रेश वाटत होतं. या एनर्जी मिळाल्यानंतर त्यांची एकदम म्हणजे ताकद अशी वाढलेली होती असं म्हणता येईल. आणि त्याच मध्ये काय होतं, आता मी कोणाला तरी काहीतरी सांगणार की मला प्राप्ती झालेली आहे, मला काहीतरी दिव्य अशी प्राप्ती झालेली आहे आणि हे कोणाला तरी मला आता सांगायचं आहे. मग हे सांगायचं आहे तर त्यांनी ज्या टेकडीवरती ते साधना करत होते त्या टेकडीवरनं घाईघाईने उतरायला सुरुवात केली.
घाईघाईनी उतरायला सुरुवात केली आणि त्या घाईघाईत त्यांना पायाला ठेच लागली. मला सांगा, आपल्याला लागल्यानंतर आपलं काय जातं तिथे? कुठे आपलं दुखत असलं किंवा आपल्याला लागलं तर काय जातं? हात जातो. हा, बरोबर का? हात जातो हात. हात जातो ना. त्यांनी देखील त्यांचा हात त्या ठेचेला, जिथे ठेच लागली होती त्यांना, त्या जखमेवरती त्यांनी त्यांचा हात 2 मिनिटं ठेवला. अरे बापरे, असं झालं. आणि त्या 2 मिनिटांच्या स्पर्शाने, त्यांच्या हातातल्या ऊर्जेनी त्याचं रक्त थांबलं. काय झालं, त्यांच्या त्या इतक्या ऊर्जा वाढल्या होत्या. 21 दिवसांची ती साधना करून त्यांना जी सिद्धी प्राप्त झाली होती, त्या ऊर्जेच्या साह्याने त्यांनी काय केलं, त्यांचं रक्त पण थांबलं आणि त्यांचं ते ठेच लागली होती, जो पेन होत होता तो देखील त्यांचा थांबलेला होता. किती ती साधना त्यांनी केली असेल, बरोबर ना? त्या साधने आज जर आपले अजूनही त्या एनर्जीज आहेत, अजूनही तेवढ्या गोष्टी होत आहेत, प्रयत्न केल्यानंतर अजूनही लोकांना रेकी मार्फत त्यांच्या प्रत्येक आजारपणाला रेकी सोल्युशन देते आहे. अगदी कॅन्सर सारख्या पेशंटला देखील रेकीच्या साह्याने ट्रीट केलं जाऊ शकते. फक्त तुमचं विश्वास आणि तुमची काय पाहिजे, साधना तेवढी पाहिजे. फक्त तुमचा विश्वास, तुमची इंटेन्शन आणि तुमच्या इतरांबद्दलच्या चांगल्या भावना, रेकीचे 5 तत्व जेव्हा आपण फॉलो करणार तेव्हा या गोष्टी घडतात. हे काही चमत्कार नाही. ह्या काही गोष्टी चमत्कार नाही आहे. खरंच आपण आपल्या ऊर्जा वाढवल्या तर खरंच आपण इतरांची मदत करू शकतो. त्याच पद्धतीने त्यांना हा पहिला अनुभव आला होता की त्यांनी स्वतःच्या स्पर्शाने स्वतःची जखम बरी केली होती. हा रेकीमध्ये आलेला त्यांचा पहिला अनुभव होता. मग हळुवारपणे ते खाली उतरले. त्यांना प्रचंड भूक लागली होती. भुकेच्या भरात त्यांनी काय केलं, एका ठिकाणी जे हॉटेल होते रस्त्यामध्ये, त्या हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केलं. जेवायला सुरुवात केली तो हॉटेल मालक म्हणत होता की तुम्ही म्हणता आहे की माझा 21 दिवसाचा उपवास झाला आहे, आता मी जेवण एवढं तुम्ही जेवण करायला योग्य नाही, तुम्ही फार थोडस ज्यूस नाही तर फ्रुट्सच घ्यायला पाहिजे. ते म्हटले की मला प्रचंड भूक लागलेली आहे, मला जेवायलाच पाहिजे. मग एवढ्या यांनी त्यांनी काय केलं, याही परिस्थितीमध्ये त्यांनी पोटभर जेवण केलं. कारण आपल्याला बघा, 1 दिवसाचा उपवास झाला तर दुसऱ्या दिवशी जेवण जातं का? नाही जात, बरोबर? काहीतरी हलकं खावंसं वाटतं, भूक लागलेली नसते. तरी देखील त्यांनी काय केलं, 21 दिवसांच्या उपवासानंतर पोटभर जेवण केलं. ते पोटभर जेवण करून पण व्यवस्थित होते. हा त्यांना रेकीमध्ये आलेला दुसरा अनुभव होता. त्याच हॉटेल मालकाकडे त्याची मुलगी जी वाढायला आली होती, छोटी मुलगी होती, तिची दाढ दुखत होती. आणि हॉटेल मालकाच्या परमिशननी त्यांनी काय केलं, स्वतःच्या ऊर्जा, स्वतःच्या, त्यांना कळालं होतं की माझ्या हातामध्ये काहीतरी पॉवर आलेली आहे. त्या स्वतःच्या ऊर्जा त्यांनी हॉटेल मालकाच्या परमिशननी काय केलं, त्यांच्या मुलीच्या दाढीवरती हात ठेवला. जसा दाढीवरती हात ठेवला तसाच काय झालं, त्या मुलीचं दुखणं नाहीसं झालं. काही क्षणात नाहीसं झालं. आपल्या मागच्या बॅचच्या काही फर्स्ट लेवलच्या ज्या स्टुडंट्स आहे, गौरी मॅडम म्हणून, त्यांनी देखील हा एक्सपेरिमेंट करून बघितला. 21 दिवसांच्या साधनेनंतर त्यांनी हा प्रयोग करून बघितला की खरंच असं होऊ शकते का. तर त्यांनाही सुंदर अनुभव आला. त्यांच्या मुलीचंही दुखणं नाहीसं झालं. तिने त्या ज्या भागात तिचं दुखत होतं त्यांनी रेकीची प्रार्थना केली, रेकीचा स्पर्श तिथे दिला, रेकीच्या ऊर्जा तिथे दिल्या आणि त्यांचं जे काही दुखणं होतं ते दुखणं त्या मुलीचं नाहीसं झालं. डॉक्टर मिकाऊसूंनी ज्या पद्धतीने प्रयोग केला त्याच पद्धतीने आपल्या स्टुडंटनी प्रयोग केलेला आहे आणि सुंदर प्रयोग होता. त्यांना असं वाटत होतं की होईल का बा, शक्य होईल का, माझ्या हातात एनर्जी आहे का. जेव्हा त्यांनी हा प्रयोग स्वतः केला तेव्हा त्यांना दिव्य रेकी शक्तीवरती विश्वास बसला की ऐसा भी होता है, असं पण होऊ शकते. त्या पद्धतीने डॉक्टर मिकाऊसूंना आलेला तिसरा अनुभव होता. मग ते घरी आले. त्यांनी त्यांची शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक, आध्यात्मिक प्रत्येक गोष्ट काय केली, त्यांच्या ज्या काही इम्प्रूव्हमेंट करायच्या गरजेच्या होत्या त्यांनी त्या सगळ्या इम्प्रूव्हमेंट केल्या. त्यांची साधना तिथे चालूच ठेवत होते ते. आणि नंतर ठरवलं की ज्या ऋषींमुळींनी, म्हणजे जे जैन मुनी होते, त्यांना आपण सांगायला पाहिजे की मला काहीतरी प्राप्त झालेलं आहे. त्यांच्याकडे त्यांच्या सेवेसाठी डॉक्टर मिकाऊसुई गेले. त्यांची सेवा करू लागले. त्यांची आजारी होते जैन मुनी, त्यांना त्यांची सेवा केली, त्यांना बरं केलं.
आणि ती सेवा झाल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आता जपानमध्ये जी आर्थिक व्यवस्था बिचकली आहे, जपानमध्ये जी गरीब वस्ती आहे, तिथे जाऊन मी छोटस क्लिनिक म्हणजे म्हणता येईल किंवा छोटीशी वस्तीमध्ये राहून मी एक असं झोपडीमध्ये राहून लोकांना काय करेल, निस्वार्थ मी सेवा करेल. हे स्वतः त्यांनी ठरवलं की मी लोकांसाठी काहीतरी निस्वार्थ भावनेनी देईल, आपल्याकडे जे आहे ते देत जावं या भावनेनी त्यांनी काय केलं, लोकांची तिथे सेवा चालू केली. गरीब झोपडीमध्ये ते 7 वर्ष राहू लागले. किती वर्ष राहिले त्यांनी? 7 वर्षाचा काळ त्यांनी त्या झोपडीमध्ये दिला. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या लोकांना ते ट्रीट करत होते, ज्या लोकांना ते बरे करत होते, पण काही वर्षानंतर म्हणजे ते लोकांची आर्थिक स्थिती चांगल्या पद्धतीने झाली होती, ते लोक कामाला लागले होते, सगळ्या गोष्टी, त्यांचं आरोग्य सुधारलं होतं. पण काही वर्षानंतर हे लोक काय करत होतं, त्यांना आळस चढल्यामुळे परत ते हिलिंगसाठी येत होते, परत ते डॉक्टर मिकाऊसूंसाठी येत होते, परत त्यांना त्या पैशाची कष्टाची किंमत राहिलेली नव्हती, परत त्यांची आर्थिक स्थिती त्यांनी कष्ट न केल्यामुळे सुधरत नव्हती, परत ते काय झाले, त्या वस्तीमध्ये झोपडीमध्ये राहायला आले. अशा पद्धतीने डॉक्टर मिकाऊसुई परत नाराज झाले. अरे बापरे, की मी एवढ्या ऊर्जा यांना दिल्या, यांच्यासाठी एवढे प्रयत्न केले, या वस्तीतून यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तरीही हे लोक दुःखी का? काय प्रश्न होता त्यांचा? करीही लोक दुःखी का? करीही लोकांची आजही परिस्थिती की 7 वर्षांपूर्वी ज्यांना मी बरं केलं होतं, ज्या ऊर्जांचा वापर करून ते चांगल्या पद्धतीने जीवन जगत होते, आज परत ते का आले, हा त्यांना काय झाला, प्रश्न पडला. मग अशा वेळेस त्यांना डॉक्टर मिकाऊसुईंना अशी, जसं आपल्याला म्हणतात ना की आपण जेव्हा विचारात बसतो आणि आपल्याला काहीतरी इंटेन्शन्स येतात, काहीतरी आपल्याला जशी जशी आकाशवाणी होते त्या पद्धतीने त्यांना काहीतरी अशा आजूबाजूला काहीतरी विचारण्यात आलं. त्यांना आकाशवाणी झाल्यासारखे 2 प्रश्न पडले. या लोकांची सेवा करण्यासाठी तुला कोणी इथे बोलवलं होतं का? प्रश्न काय पडला? त्या आकाशवाणी म्हणत होती, त्यांचे इंटेन्शन त्यांना सांगत होते, या लोकांची सेवा करायला तुला कोणी इथे बोलवलं होतं का? मग डॉक्टर मिकाऊसी म्हटले, नाही, मला तर इथे कोणी बोलवलं नव्हतं, मी सेवाभाव म्हणून इथे स्वतःहून आलेलो आहे. मग दुसरा प्रश्न त्यांना पडला की ज्या लोकांची सेवा तू केलीस, ज्या लोकांकडनं ज्या लोकांचं तू ज्यांना बरं केलं किंवा त्यांना हिलिंग दिली, त्यांच्याकडनं काहीतरी तू मोबदला घेतला का? त्यांच्याकडनं तू काहीतरी मोबदला घेतला का? हा डॉक्टर मिकाऊसींना पडलेला दुसरा प्रश्न होता. म्हणून रेकीमध्ये असं सांगितलं जातं की तुम्ही जेव्हा पण कोणाला हिलिंग देत आहात किंवा तुम्ही कोणाकडनं हिलिंग घेत आहात, तर त्याच्यासाठी काहीतरी मोबदला घेणं गरजेचं आहे. बरोबर? आपल्या आधीचे लोक काय करत होते, गुरु शिष्य परंपरेनुसार जर ही विद्या आपण शिकतो आहे तर त्याबद्दल काय पाहिजे, जसं आपण गुरुदक्षिणा देत होतो त्याच पद्धतीने रेकी याच तत्वावरती काम करते की तुम्ही नॉमिनल एनर्जी एक्सचेंज कोणाकडनं घ्यायला पाहिजे. म्हणून रेकीच्या पहिल्या काय कुठल्याही लेवलला आपल्याला एनर्जी एक्सचेंज देणं खूप गरजेचं आहे. आणि नियम काय सांगितले की कोणाला विचारल्याशिवाय आपल्याला रेकी द्यायची नाही किंवा कोणी मागितल्याशिवाय आपण तिथे रेकीचा प्रयोग करायचा नाही. दुसरी गोष्ट, जर तुम्ही रेकी घेत असाल किंवा रेकीची हिलिंग घेत असाल किंवा तुम्ही कोणाला तरी हिलिंग देत असाल, तर त्याबद्दल तुम्ही नॉमिनल एनर्जी एक्सचेंज घेणं महत्वाचं आहे. काय करायचं आहे, कुठेतरी एनर्जी एक्सचेंज घेणं महत्वाचं आहे. जसं आपल्याकडे बघा, जे शेतकरी होते किंवा आधीचे जे लोक होते, एक जण आपल्याला गहू द्यायचं, दुसरं जण ज्वारी द्यायचं, या पद्धतीने आदान प्रदान तिथे चालत राहायची. कोणी कोणाच्या कर्मात अडकायचं का? कर्मा कसा ठेवायचं? क्लिअर. तू मला देतोय का ज्वारी, मी तुला गहू देतो. फिट्टम फाट व्हायची, कोणी कोणाच्या कर्मात अडकत नव्हतं, क्लिअर राहत होतं. त्याच पद्धतीने आपल्याला रेकीमध्ये जर तुम्ही एनर्जी एक्सचेंज घेतली, हिलिंग द्या, तर त्या पद्धतीने कोणाला न विचारता हिलिंग द्यायचीच नाही. बरोबर? कोणी जर न विचारत आहे, काहीच तुम्हाला मागत नाही, तर हिलिंग द्यायची नाहीये. आणि हिलिंग दिली आहे किंवा तुम्ही कोणाकडून हिलिंग घेत असाल, तर छोटीशी अमाऊंट, तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी अमाऊंट तुम्हाला एनर्जी एक्सचेंज देणं गरजेचं आहे किंवा घेणं गरजेचं आहे. तुम्ही किती एनर्जी एक्सचेंज घ्याल हे तुमचा प्रश्न आहे. ठीक आहे? बरोबर? त्या एनर्जी एक्सचेंजचं तुम्ही डोनेशन करा, तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवायचं असतं.
त्यानंतर आता तुमचा हा प्रश्न पडेल की मॅडम, बरेच वेळा आपल्या ब्लड रिलेशनला, म्हणजे जे आपल्या कर्मात अडकलेले आहे, म्हणजे तुमचे मुलं आहे, आई वडील आहे, बहीण भाऊ आहे, तुमचे हजबंड वाईफ असतील, जे तुमचे ब्लड रिलेशन म्हणता येईल, त्यांना आपण हिलिंग कसं द्यायचं? कारण त्यांच्या तर आपण कर्मात अडकलो आहे ना. एक तर त्यांच्याकडनं आपण जन्म घेतला आहे का, त्यांनी आपल्याला जन्म दिलेला असतो, बरोबर का? त्यांना हिलिंग द्यायची गरज पडली तर ते काय, त्यांना नकळतरित्या आपल्याला कधी कधी हिलिंग द्यावी लागेल, तर कसं करायचं? मग जर तुम्ही वयाच्या मोठ्या व्यक्तीला हिलिंग देत असाल, तुमच्या आईला किंवा वडिलांना हिलिंग देत असाल, तुमच्यापेक्षा वयाने ज्या व्यक्तीला तुम्ही हिलिंग देत असाल, त्यांच्याकडनं तुम्ही आशीर्वाद घ्यायचे आहेत. त्यांना काय म्हणायचं, मला आशीर्वाद दे की ज्या पद्धतीने मी तुझी हिलिंग केली, ज्या पद्धतीने तुझ्यासाठी मी रेकीची प्रेयर केली, रेकीला आवाहन केलं, तुला रेकी शक्तीने तुला म्हणजे बरं केलं, त्याच पद्धतीने माझ्या मार्फत इतरांची देखील हिलिंग होऊ दे, माझ्या मार्फत इतरांचं देखील कल्याण होऊ देत. काय म्हणायचं आहे, कळतंय? जेव्हा तुम्ही वयाच्या मोठ्या व्यक्तीला हिलिंग देत आहात, ब्लड रिलेशन मध्ये आई वडील झालेत, सासू सासरे झालेत, कधी कधी आपल्या आजूबाजूची तुमची मावशी झालीत, किंवा ब्लड रिलेशन कोणीही, जिथे खूप इमर्जन्सी आहे, समोरच्याला ताप आलाय रात्री आणि हिलिंग द्यायची गरज पडते, तो व्यक्ती तुमच्याशी बोलू शकत नाहीये, संवाद साधू शकत नाही, अशा वेळेस जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये कोणी ऍडमिट आहे, हिलिंग देण्याची गरज पडते, अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, त्यांच्याकडनं ते बरे झाल्यानंतर आशीर्वाद मागायचे. आठवणीने काय म्हणायचं, ज्या पद्धतीने मी तुम्हाला हिलिंग केली, त्याच पद्धतीने मी इतरांची देखील मदत करायला कॅपेबल झाली पाहिजे, इतरांची देखील माझ्या मार्फत कल्याण झालं पाहिजे, इतरांची देखील सेवा माझ्या मार्फत झाली पाहिजे. कळतंय? नक्की. नंतर जर आपल्या लहानांना तुम्ही हिलिंग देत असाल, म्हणजे तुमच्या वयाने जे लहान आहे त्यांना हिलिंग देत असाल, ते जर जॉब करत असतील तर तुम्ही एनर्जी एक्सचेंज तिथे घेऊ शकता, बरोबर? जर ते जॉब नसतील करत, तर तुम्ही त्यांना तुमचे काम सांगायचे आहे, की मला पाणी आणून दे, माझे पाय दाबून दे, माझ्यासाठी एवढं काम कर, माझं छोटस 100-200 रुपयाचं रिचार्ज करून दे, जर आपल्या मुलांना आपण देतोय. त्या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, मला तिथे एनर्जी एक्सचेंज ऍज अ मनीच्या स्वरूपात घेऊ शकता, ऍज अ तुम्ही त्यांना काम पण सांगू शकता, की आज तू माझ्यासाठी एवढं काम कर, माझ्यासाठी भाजी आण, जे काम तुमचं असेल, की तुमच्या डेली रुटीन मधलं जे काम असेल, ते तुम्ही त्यांना एक काम सांगायचं. कळतंय? ब्लड रिलेशनला जेव्हा आपण हिलिंग देतो आहे, तेव्हा कशा पद्धतीने करायचं, समजलं का? शुभांगी मॅडम, तुम्हाला कळालं का? त्यांचे कॅमेरे बंद आहेत. लहान मुलांकडून लहान मुलांकडनं काम करून घ्यायचे. लहान आणि मुलांकडनं कामं करून घ्यायचे, म्हणजे छोटे छोटे, खूप छोटे असतील ना ठीक मुलं, आहे, छोटे छोटे. हा, आणि मोठ्यांकडनं आशीर्वाद घ्यायचे. आशीर्वाद घ्यायचे, बरोबर. येस. ओके. समजलं का? छोटासा नियम आहे. म्हणून रेकीचा जेव्हा आपण वापर करतोय, तर रेकीची जेव्हा दीक्षा घेतो आहे, हे शिकवण्याचे मी कुठेच पैसे घेत नाही. हे 10 दिवसांचं सेशन तुमच्यासाठी फ्री आहे. पण ज्यांना रेकीचं अट्युनमेंट घ्यायचं आहे, म्हणजे दीक्षा घ्यायची असेल पहिल्या लेवलची, त्यांना एज अ एनर्जी एक्सचेंज छोटीशी अमाऊंट द्यावी लागते, ती म्हणजे 101 रुपीज, ती मी डोनेट करत असते. स्वामी प्रत्येकाला माहिती आहे, स्वामींच्या तिथे बरीच अन्न सेवा होते, ते त्या ठिकाणी मी देते, किंवा आपण जे जिथे गरजू आहेत त्यांना वह्या पुस्तकं घेऊन देणं, किंवा वृद्धाश्रमात दान करणं, या पद्धतीने मी ते जी काही आपली एनर्जी एक्सचेंज येते, जे ऍज अ डोनेशन म्हणून ते दान मी करत असते. म्हणजे मी माझा कर्मा क्लिअर ठेवते. मी ठरवलंय की पहिली लेवल फ्री द्यायची, तर मी फ्रीच देते, पण जी आपल्याला दीक्षा आलेली असेल, ती मी डोनेट करत असते. येस. समजलं प्रत्येकाला? नक्की. आता जेव्हा डॉक्टर मिकाऊ सुई स्वतः घडले, त्यांच्या मार्फत अजून देखील लोकांना त्यांनी रेकीचं शिकवलं होतं. त्यातल्या पहिले रेकीचे आपल्याला मास्टर समजून घ्यायचे, की ते कोणते मास्टर पहिले होते, ज्यांना डॉक्टर मिकाऊ सुईंनी शिकवलं असं म्हणता येईल, की ज्यांना रेकीची दीक्षा त्यांनी दिली. ते होते चिजुरो हयाशी. चुजिरो हयाशी हे जे सेंटरला होते, हे डॉक्टर होते.
हे लोक त्यांनी बरेच म्हणजे क्लिनिक टाकलं होतं, त्यांनी बराच रिसर्च केला आणि डॉक्टर मिकाउसू वेगवेगळ्या हिलिंग टेक्निक त्यांनी अस्तित्वात आणल्या. चिजिरो हयाशींनी देखील डॉक्टर मिकाउसुईन नंतर बरंच काम रेकीच्या या ऊर्जा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेलं आहे. त्यानंतर येतात त्या म्हणजे हवाई टकाटा. या लेडीज मध्ये म्हणजे आपण वुमन पहिल्या ग्रँड मास्टर म्हणता येईल, पहिल्या लेडीज ग्रँड मास्टर होत्या. हवाई टकाटा सगळ्यांना स्क्रीन दिसतंय हो. हवाई टकाटांना स्वतःला वयाच्या 30व्या वर्षी काय झाला होता, कॅन्सर डिटेक्ट झाला होता. वयाच्या 30व्या वर्षी त्यांना स्वतःला कॅन्सर डिटेक्ट झाला होता. त्यांना चिजुरो हयाशीच्या क्लिनिक बद्दल माहिती पडलं की अशा काहीतरी ऊर्जा आहेत. त्यांनी त्यांचं किमोथेरपी जी सर्जरी सुरू होती ती सर्जरीच्या दरम्यान रेकीचं हिलिंग घेतलं, अट्युनमेंट घेतलं आणि स्वतः वयाच्या 80 वर्षापर्यंत त्या जगलेल्या आहेत. काय बोलल्या, वयाच्या 80 वर्षापर्यंत त्यांनी स्वतः त्या जगल्या, रेकीमध्ये जगल्या आणि त्या रेकीच्या 22 ग्रँड मास्टरला त्यांनी तयार केलं. किती? त्यांच्या वयाच्या 80 वर्षापर्यंत त्यांनी 22 ग्रँड मास्टर तयार केले. त्यात त्यांची नात देखील होती. कोण होती? त्यांच्या स्वतःच्या नातीला देखील त्यांनी ग्रँड मास्टर केलेलं आहे. कळालं का रेकीचा इतिहास कसा आहे? डॉक्टर मिकाउसुई, नंतर चुजिरो हयाशी आणि नंतर आहे हवाई टकाटा, यांचं मेजर कॉन्ट्रीब्युशन होतं. त्यानंतर हवाई टकाट्यांची जी नात होती तिने देखील चांगल्या पद्धतीने रेकीचा प्रचार केला, रेकीला स्वतः रेकीमध्ये जगली. तिने देखील काही ग्रँड मास्टर तयार केलेले आहेत. या पद्धतीने डॉक्टर हवाई टकाटांनी त्यांचं काम वयाच्या 80 वर्षापर्यंत सुरू ठेवलेलं आहे. त्यानंतर येतं जी दीक्षा मी बोलत होती रेकीमध्ये, त्या दीक्षेला काय महत्व आहे. जसं आपण गुरु शिष्य परंपरेबद्दल बोललो, त्याच पद्धतीने रेकीमध्ये काय सांगितलं आहे की रेकीला तुम्ही दीक्षा घेणं महत्वाचं आहे. दीक्षा तुम्ही ऑनलाईन स्वरूपात घेऊ शकता, ऑफलाईन स्वरूपात देखील घेऊ शकता. जर ऑफलाईन स्वरूपात दीक्षा आपण ऑफलाईन स्वरूपातही घेऊ शकतो, ऑनलाईन स्वरूपातही. कारण रेकीमध्ये आपल्याला काय सांगितलंय, डिस्टन्स हिलिंग सांगितलेली आहे की ज्या पद्धतीने दुसऱ्या लेवलला तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही काय करू शकता, इतरांना हिलिंग देऊ शकता. त्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने देखील आपण दीक्षा ग्रहण करू शकतो. ठीक आहे. ह्या दीक्षेला महत्व दिलेलं आहे. म्हणून जोपर्यंत तुम्ही कितीही शिकलेत, हे 10 दिवसांचं सेशन जोपर्यंत तुम्ही जसं पाईपलाईन असते, पाईपलाईन मध्ये आपल्याला जर ह्या एनर्जी तुमच्याकडे आहेत, पण पाईपलाईन जर आपल्याला नळ सुरू करायचं माहिती नाही, जर नळ सुरू करणं आपल्याला नॉलेज नसेल आणि जर तो नळ सुरू करायला एक प्लंबरच लागत असेल, तर रेकी ग्रँड मास्टर काय करतो, ही रेकीचा प्रवाह तुमच्यामध्ये सुरू करण्यासाठी एक निमित्त मात्र असतो. काय असतो? रेकी ग्रँड मास्टरच्या साह्याने दीक्षा घेणं ते एक निमित्त मात्र आहे. रेकी ही ऊर्जा तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये अस्तित्वात असते. काही प्रमाणात ह्या ऊर्जा आपल्याकडे आहेत, पण जसं जसं आपण मोठं होत जातो तसं तसं आपल्याला काय होतं, जसं आपण इतर म्हणजे लोकांमध्ये जातो कुठेतरी ह्या ऊर्जांना ब्लॉकेजेस होतात. मग ते ब्लॉकेजेस काढून आपले काही चक्र, आपल्या शरीरामध्ये काही चक्र असतात, ते चक्र आपल्याला काय करावे लागतात, ऍक्टिव्हेट करावे लागतात. आणि ते ऍक्टिव्हेट करण्याचं काम कोण करतं? तुमच्या चक्रांमधले ब्लॉकेजेस काढण्याचं काम रेकी ग्रँड मास्टर करत असतो. म्हणून एका ग्रँड मास्टर कडनं दीक्षा घेणं हे महत्वाचं आहे. ज्यांना ज्यांना रेकीची दीक्षा घ्यायची असेल त्यांनी त्यांनी मला प्रत्यक्षात संपर्क साधायचा आहे. आपण गुरुवारी सकाळी रेकीच्या पहिल्या लेवलची दीक्षा देणार आहोत. ठीक आहे. गुरुवारी सकाळी अर्चना मॅडम चालेल ना? हो चालेल. किती वाजता मॅडम साधारण? साधारणतः आपल्याला सगळ्यांचं 7:30 नंतर वगैरे 7:30ला घेऊया. बरं, आणि किती वेळ चालते? ते अर्धा तास पाऊण तासाचं सेशन राहील. ठीक आहे, चालेल. हो. येस. अजून विद्या मॅडम तुमचं पण अट्युनमेंट राहिलंय ना? हो हो. हा तेच. तुम्ही एनर्जी एक्सचेंज सेंड केलंय मला. हो केले. हा तेच म्हणते, तुम्ही केले कधी केले. घेणार हो हो. अटेनमेंट?
मग गुरुवारी आता गुरुवारीच म्हणतो मग तुम्ही. चालेल ना? हो हो हा, चालेल. चालेल. किंवा मला सकाळी 4 वाजता दिलं तरी चालेल, तसं काही नाही. हा तुम्हाला गुरु जसं जमेल तसं तुम्ही. हा गुरुवारी नाही, हा गुरुवारी घेऊया आपण अटेंडमेंट, चालेल. चालेल. हा, ज्यांना अटेंडमेंट घ्यायचं असेल लेकीच्या पहिल्या लेवलचं त्यांनी मला मेसेज करा. आपण गुरुवारी सकाळी शक्तिपात करणार आहोत. ओके. हो, उद्या सांगितलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. आणि एनर्जी एक्सचेंज 101 रुपये आपल्याला एनर्जी एक्सचेंज द्यायचा आहे. जास्त एनर्जी एक्सचेंज पहिल्या लेवलला काहीच एनर्जी एक्सचेंज नसतोच. तुम्हाला ज्यांना शक्य असेल त्यांनी घ्या. ज्यांना असं वाटतंय की रेकीची ऊर्जा मला जाणून घ्यायची आहे, मला माझी लाईफ चेंज करायची आहे, तुम्ही पहिल्या लेवलला तुमची ऊर्जा 10% वाढते. किती वाढते? 10%. पहिल्या लेवलला म्हणतात शोधन क्रिया. आपण स्वतःचा शोध घेऊन पहिले मी माझी हिलिंग करणार. म्हणजे 21 दिवसाच्या साधनेनंतर मी माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आणि स्पर्श चिकित्सा म्हणजे माझ्या दोन्ही हातांनी इतरांना रेकी देऊ शकते. मी काय करू शकते? दोन्ही हातांनी या ऊर्जा इतरांना देऊ शकतो. कळालं? कोणाला प्रश्न आहेत? बोला बोला. हा बोला. मॅडम, आज ग्रुपवर तुम्ही एक मेसेज पाठवला आहे सेकंड लेवलचा. तर ते आता तर अजून आपली फर्स्ट लेवलचं प्रॅक्टिस व्हायची आहे, नाही मग नाही, सेकंड लेवल. त्याच्यामध्ये आधीचे पण स्टुडंट आहे ना. अच्छा अच्छा, हा, म्हणजे आमच्यासाठी नाही आहे का तो नाही मेसेज? ते आता त्यांच्यामध्ये आधीचे पण स्टुडंट आहेत काही. आणि त्याच्यामध्ये आता बेसिक न्यूमरोलॉजीचं पहिल्यांदा 10 दिवसांचं सेशन राहणार, जे न्यूमरोलॉजी असतं हम्म. नंबर्सच्या रिलेटेड. अंक आपण म्हणतो ना अंक ज्योतिष, ते मी शिकवत असते की अच्छा. नंबर्स काय असतात. नंबर्सच्या रिलेटेड आपले डेट ऑफ बर्थ नुसार आपण काही गोष्टी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट हम्म. करतो, कशा पद्धतीने अच्छा. आपल्या आयुष्यामधले जे काही डेट ऑफ बर्थ आहे त्याच्या सपोर्टने आपलं आयुष्य कशा पद्धतीने आपण चांगलं करू शकतो, ह्या सगळ्या हम्म. गोष्टी मी हम्म. त्या पहिल्या लेवलला शिकवत असते. पहिल्या नाही, दुसऱ्या लेवलला इन्क्लूड केलंय. म्हणजे बर. ऍटलिस्ट ऍज अ तुम्ही एक मास्टर हिलर म्हणून तयार होताना तुम्हाला समोरच्याची डेट ऑफ बर्थ नुसार त्याच्या लाईफमध्ये असणारे प्रॉब्लेम्स हे समजून घेता येतात. एखाद्याचा अच्छा. स्वभाव कसा हम्म. असेल, त्याच्या कुठले गुणधर्म चांगले आहेत, कुठली व्यक्ती कुठल्या करिअरमध्ये जाऊ शकते, हे सगळं मी तिथे शिकवत असते. अच्छा. म्हणजे आमच्यासाठी नाही आहे ते. हा, जे आता तुमचं अट्युनमेंट झाल्यानंतर साधारणतः तुम्हाला 14 दिवसाच्या म्हणजे तुम्ही जर करणार असाल तर तुम्ही जॉईन करू शकता, कारण की पहिले 15 दिवस आपलं हे जातं, काय म्हणतात, न्यूमरोलॉजी जातं. हम्म. हा, असं असतं की पहिल्यांदा पूर्ण न्यूमरोलॉजीचा सिलेबस होतो आणि हम्म. न्यूमरोलॉजीमध्ये नंबर्सच्या रिलेटेड, नेम म्हणजे आपल्या नावाचं कॅल्क्युलेशन, हा नाव माझ्यासाठी चांगला आहे की नाही, हा डेट ऑफ बर्थ मध्ये मला अजून काय करावं लागेल, माझे डेट ऑफ हम्म. बर्थ नुसार मी कुठलं प्रोफेशन म्हणजे काय करिअर करायला पाहिजे, मला माझ्या पैशाच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम्स येत असतील तर मग मी माझे कुठल्या नंबरचे रेमेडीज करायला पाहिजे. ऍज अ मी पूर्ण हिलर म्हणून, किंवा तुम्ही लोकांचं सगळ्या पद्धतीने काउन्सिलिंग करू शकता, या हम्म. पद्धतीने मी तयार करत असते. अच्छा. ओके. आणि या दरम्यान जर आपण 2-4 दिवस जर आउट ऑफ सिटी वगैरे असलो, नाही अटेंड करू शकलो क्लास तर? रेकॉर्डिंग असतं ना त्याच्यामध्ये, हा तुम्हाला हा. रेकॉर्डिंग दिलं जातं, पीडीएफच्या हम्म. नोट्स पण असतात, आणि हम्म. आपलं स्टुडंट्स जसं ग्रुपमध्ये प्रॅक्टिस पण करतात. हम्म. म्हणजे जसं एकमेकांना हेल्प तर करताच पण हम्म. एकमेक म्हणजे प्रॅक्टिस पण करतात. म्हणजे अच्छा. त्यामुळे एकमेकांच्या साह्याने बऱ्याच गोष्टी इथे समजतात. होऊन जाईल. हम्म. हा, ठीक आहे, चालेल. कळालं इथपर्यंत? हो हो. रेकीचा इतिहास कळाला प्रत्येकाला? हो हो. इथे कोणाचे काही प्रश्न आहेत का अजून? मॅडम, इथे टच थेरपीमध्ये जसं आपण ऑफलाईन क्लासेसमध्ये टच थेरपीने तुम्ही हे देता एनर्जी, तसंच म्हणजे ऑनलाईन मध्ये आपण तेवढीच पॉवरफुल आपल्याला मिळते का? काही तेवढीच फरक पॉवरफुल? नसतो. तुम्ही डिस्टन्स हिलिंग करता की नाही मला सांगा. हा, डिस्टन्स डिस्टन्स हिलिंग जर रेकीमध्ये अस्तित्वात आहे तर डिस्टन्सनी अट्युनमेंट का नाही देऊ शकत? अच्छा. जर डिस्टन्स हिलिंग अस्तित्वात आहे, डिस्टन्सनी अट्युनमेंट का नाही घेऊ शकत? हा प्रश्न पडायला पाहिजे की नाही, जेव्हा आपण ऑफलाईन मध्येच घ्यायचं बा. ऑफलाईनचा जेव्हा विचार करतो, मग मी रेकीच्या दुसऱ्या लेवलला जेव्हा आपल्याला शिकवल्या जाते की पृथ्वी तलावावरती तुम्ही कोणालाही कुठेही डिस्टन्सनी हिलिंग करू शकतात. म्हणजे जी व्यक्ती समजा फॉर एक्झाम्पल मी महाराष्ट्रात आणि एखादी व्यक्ती अमेरिकेत आहे,
आणि त्या व्यक्तीची मला हिलिंग करायची आहे, बरोबर? रिझल्ट येणं महत्वाचं आहे की नाही? महत्वाचं काय आहे? समोरच्याला बरं वाटणं, समोरच्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं. मग अट्युनमेंट तुम्ही डिस्टन्सनी घ्या किंवा तुम्ही ऍक्च्युअल अट्युनमेंट घ्या, जर त्या ऊर्जा काम करता आहे ते महत्वाचं आहे, बरोबर का? मॅडम, मग आता आता जे तुम्ही आज टाकलंय व्हॉट्सअपमध्ये ग्रुपमध्ये, ते आम्ही मग ते घ्यायचं नाहीत का क्लासेस सेकंड लेवलचे वगैरे? मग सेकंड आणि थर्ड लेवलचे चार्जेस वगैरे आहेत का ते आता दिलेले आहेत तुम्ही? हो, सेकंड आणि थर्ड लेवलचे चार्जेस आहे. पहिल्या लेवलला कारण सेकंड थर्ड लेवलला ऑलरेडी मी म्हणजे खूपच म्हणजे त्यामध्ये न्यूमरोलॉजीला ऍड केलं. तो 11 ते 15 दिवसांचा न्यूमरोलॉजीचा कोर्स आहे त्याच्यामध्ये. पूर्ण फाउंडेशन न्यूमरोलॉजीचं म्हणजे एखाद्या डेट ऑफ बर्थ नुसार समोरच्या व्यक्तीला कशा पद्धतीने ओळखायचं, समोरच्या व्यक्तीच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम चालू आहे, आपल्या लाईफमधले किंवा मी कुठल्या प्रोफेशन मध्ये जायला पाहिजे, कुठले कामं करायला पाहिजे, लोकांना करिअर रिलेटेड गायडन्स तुम्ही करू शकता, लोकांचा न्यूमरोलॉजीचा रिपोर्ट तिथे तयार करू शकता. त्यानंतर त्याच्या यानंतर तुमचे किती तारखेला परत बॅचेस चालू होणार? म्हणजे आता आपल्याला सध्या 31 तारखेपर्यंत आपलाच चालू असेल ना? आता एक पहिली लेवल 31 तारखेपर्यंत आहे. दुसरी लेवल साधारणतः 28 तारखेला न्यूमरोलॉजी चालू होईल. ती 15 दिवस न्यूमरोलॉजी चालेल. ओके. मग त्यात आम्हाला घ्यायचं असेल ऍडमिशन तर आम्ही घेऊ शकतो? घेऊ शकता. फक्त पहिल्या लेवलची साधना साईडला करावी, म्हणजे सकाळी साधना तर करावीच लागणार. साधनेला कुठेच काही तडजोड नाही, ते 21 दिवस करायलाच लागेल. ती साधना फक्त दुसऱ्या लेवलचं अट्युनमेंट 21 दिवसानंतर दिलं जाईल. काय असतं 2 अट्युनमेंट मध्ये, जेव्हा आता मी पहिल्या लेवलचं या गुरुवारी दिलं, बरोबर, त्यानंतर 2 अट्युनमेंट मध्ये आपल्याला 21 दिवसाचा गॅप पाहिजे. किती दिवसांचा गॅप पाहिजे? 21 दिवस. हा. तर म्हणून मी काय करत असते, न्यूमरोलॉजीचे जे 15 दिवस जातात, मग क्रिस्टल थेरपी तुम्हाला शिकवल्या जाते. साधारणतः अशा गोष्टींनी 4 दिवसांचं क्रिस्टल थेरपी म्हणजे रेकीचा जेव्हा आपण वापर करतो, क्रिस्टलची ऊर्जा तुम्हाला शिकायला मिळते. क्रिस्टल कशा पद्धतीने वापरायचे, कोणते क्रिस्टल कशासाठी आहे, म्हणजे रिलेशनशिपसाठी काय आहे, पैशाच्या प्रॉब्लेमसाठी कुठले क्रिस्टल वापरले गेले पाहिजे, स्वतःला प्रोटेक्शन द्यायचं असेल, कोणाला भीती वाटत असेल, कोणी व्यक्ती डिप्रेशन मध्ये असेल तर त्याच्यासाठी कोणते क्रिस्टल्स असतात. नंतर 2 लोकांचं जमत नसेल, एकमेकांचे चांगले संबंध आपल्याला प्रत्येकाला पाहिजे, कारण की पैसा पाहिजे तर त्या पद्धतीने रिलेशनशिप पण पाहिजे आणि आरोग्य पण पाहिजे. त्याला खरी आपण काय म्हणतो, समृद्धी म्हणतो, बरोबर. तिन्हीपैकी एकही डिस्टर्ब असेल तर प्रॉब्लेम होतो. म्हणून या सगळ्या गोष्टींना क्रिस्टल कोणत्या पद्धतीने सपोर्ट करतात, क्रिस्टल वापरायचे कसे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये शिकवल्या जातात. त्यानंतर क्रिस्टल थेरपी तर होतेच. पेंडुलम डाउजिंग तुम्हाला लोलक विद्या म्हणता येईल. ही गणपती बाप्पाची विद्या असते. डाउझरचा वापर करून आपण पाण्याचा शोध घेऊ शकतो. डाउझरचा वापर करून तुमच्या डेलीच्या लाईफ मधले येस और नो चे काही उत्तर असतात. कुठला निर्णय घ्यायला पाहिजे, काय योग्य काय अयोग्य, कुठलं करिअर तुम्ही सजेस्ट करू शकता. इव्हन दो तुम्ही डाउझरच्या साह्याने तुमचं कुठलं ग्रह चांगला चालू आहे, कुठल्या ग्रह साईड इफेक्ट देत आहे, सध्या तुमच्या शरीरामध्ये कुठल्या चक्रांमध्ये इम्बॅलन्स निर्माण झालाय, हे डाउजिंग देखील मी त्याच्यात इन्क्लूड केलेलं आहे. तर डाउजिंग पण तुम्हाला तिथे त्यामध्ये आहे. त्यानंतर रेकीमध्ये डिस्टन्स हिलिंग कशा पद्धतीने द्यायची, तुम्ही जिथे बसला आहात तिथून इतरांना हिलिंग कशा पद्धतीने, मग आपल्या काही इच्छा असतात त्या अतिशीघ्र कशा पद्धतीने पूर्ण करायच्या, त्याच्यासाठी काय टेक्निक आहे. त्यानंतर आपल्याला हे शिकायचं असते की आपल्याला जर सिद्धी मिळवायची असेल तर त्यासाठी कशा पद्धतीने मला साधना करावी लागेल, की माझ्या ऊर्जा अजून वाढवायची आहे, मला अजून लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, मला अजून ऊर्जा वाढवायची आहे, तर ती साधना मी कशी करायची. माझ्या आयुष्यातले जे म्हणजे आयुष्यभर आता बऱ्याच लोकांचं कसं असतं, आपल्याला कर्म नकळतरित्या आपण कोणाचे मन दुखवले जातं, नकळतरित्या जाता येता आपल्याकडनं बऱ्याच लोकांचं नुकसान होतं. कधी वाणीतून होतं, कधी शरीरामार्फत होते, कधी आत्म्यामार्फत होतं. इतरांना आपण दुःख देतो किंवा पास्ट लाईफ म्हणजे मागच्या जन्मातले माझ्या काही कर्म असतात जे मला आता त्रास देत असतात, त्यामुळे माझी प्रगती थांबलेली असते. त्या ब्लॉकेजेसला मी कशा पद्धतीने रिमूव्ह करणार, म्हणजे मागच्या जन्मातलं
जे ब्लॉकेजेस रिमूव्ह करायचे आहेत, तर त्यासाठी मला कशा पद्धतीने साधना करावी लागेल, त्यासाठी कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन यामध्ये इन्क्लूड असतं. आणि रेकीमध्ये करुणा रेकी वेगळ्या पद्धतीने शिकायची गरज नाही. यामध्ये करुणा रेकी मधले जी साईबाबांनी आपल्याला दिलेली आहे, त्या करुणा रेकी मधले देखील काही सिम्बॉल मी इन्क्लूड केलेले ऑलरेडी आहे. म्हणजे तुम्हाला डिफरंटली करुणा रेकी शिकण्याची गरज नसते. कळालं? दुसऱ्या लेवलचं अट्युनमेंट दिला जाईल, तिसऱ्या लेवलचं अट्युनमेंट दिलं जातं, PDF नोट्स असतात. त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मास्टर हिलरचं तुम्ही सर्टिफिकेट दिलं जातं. त्या पद्धतीने ISO सर्टिफाईड आपली संस्था आहे, त्यामार्फत तुम्हाला ISO सर्टिफाईड तुम्ही मास्टर हिलर होऊ शकता. तुम्ही लोकांची काउन्सेलिंग देखील करू शकता. काय बोलली मी? ऍज अ काउन्सिलर तुम्ही लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लोकांची मदत करू शकता. कळालं? येस, बाकीचे डिटेल्स तर तुम्हाला ग्रुपमध्ये आलेलेच आहेत. येस, पुढे जाऊया आपण. आता रेकीच्या ज्या पद्धतीने आपण या ऊर्जांना ग्रहण केलं, त्या पद्धतीने आपल्याला आपल्या रेकीचे बेनिफिट्स काय आहे पहिल्यांदा ते समजून घेऊ, की रेकी कुठल्या कुठल्या लेवलला आपल्याला सपोर्ट करणार आहे. एखाद्या व्यक्तीला डिप्रेशन आलेलं आहे, एन्झायटी होते आहे, सतत कुठल्या तरी गोष्टीची भीती वाटत आहे, तिथे आपल्याला रेकीची मदत होत असते. त्यानंतर एखाद्याला विचारांची, बऱ्याच लोकांना ना कन्फ्युजन खूप होत, हा करू का ते करू, ते करू का ते करू, निर्णय घेण्याची त्यांच्यामध्ये काय असते, क्षमता नसते. मग आपण जेव्हा रेकीची 21 दिवसांची साधना करतो, तेव्हा आपण आपल्या ऊर्जांना काय करतो, वाढवत असतो. आपल्या संपूर्ण ऊर्जा 21 दिवसाच्या साधनेने वाढतात. आपल्या विचारांना क्लॅरिटी मिळतं. आपले काम दिवसभराचे काय होतात, फास्ट होता. ज्यांना झोप लागत नसेल तर आपल्या 21 दिवसांच्या साधनेने सुंदर सुंदर अनुभव तुम्ही अनुभवू शकता, की झोप लागत नसेल त्यांना झोप लागायला सुरुवात होते. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्याचे रिलेशनशिपचे जर इश्यू असतील तर तुम्हाला या साधनेनंतर बऱ्याच लोकांचे आनंदी वैवाहिक जीवन सुरू झालेले आहेत. जसं जसं तुमची मागणी असेल तसं तसं तुमचा पुरवठा रेकी शक्ती तिथे करत असते. त्यानंतर हार्मोन बॅलन्ससाठी रेकीचा सपोर्ट आपल्याला होतो. तुम्हाला जर तुम्ही स्वतःवरती प्रेम करायला विसरले असाल तर तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागता, इतरांवरती प्रेम करायला लागतात. प्लस रेकीचा आपला आताच्या मास्टर आहेत विना मॅडम, त्यांना रेकी शक्तीच्या 21 दिवसांच्या साह्याने 21 दिवसांची त्यांनी जी साधना केली, त्यांनी अट्युनमेंट घेतलं होतं. त्यांचं दुसऱ्या लेवलचं अट्युनमेंट अजून देखील झालेलं नाही. आणि या 21 दिवसांच्या आता मला रेकॉर्डिंग आलेली आहे, त्यांचा व्हिडिओ तो मी अपलोड करेल. त्या शक्तीने त्यांना खूप चांगल्या कंपनीमध्ये जॉब लागला. आणि ही त्यांचं स्वतःच, की त्या रेकॉर्डिंग मध्ये जेव्हा आपण होत्या ना, कॅमेरा बंद करून 2-3 दिवस राहत होत्या, अजिबात कॅमेरा ऑन करायचा नाही आणि बसायचं नाही. मग आता बोलायला लागल्या. आता त्यांचा स्वतःचा कॉन्फिडन्स इतका वाढलेला की 21 दिवसांची फक्त साधना केली आणि मॅडम इंटरव्ह्यूला गेल्या, छान इंटरव्ह्यू दिला आणि त्यांचं चांगल्या कंपनीमध्ये, IT कंपनीमध्ये सिलेक्शन झालं. सध्या बघितलं का मार्केटची परिस्थिती अशी आहे की लोकांना जॉब नाहीये. आजूबाजूचं वातावरण ज्यांना माहिती असेल, खूप रिसेशन सुरू आहे, लोकांना जॉब नाही. अशा परिस्थितीमध्ये या साधनेनंतर मॅडमला काय झाला, सुंदर जॉब लागला आणि मनासारखा जॉब लागला. हा रेकी मध्ये येणारे छोटे छोटे अनुभव तुम्हाला येत असतात. रेकी शक्ती खूप भरपूर देते. तुम्ही घेता घेता थकणार आहे, पण ती देता देता थकणार नाही. असे सुंदर अनुभव तुम्हाला प्रत्येकाला येत असतात. प्रत्येकाच्या जे जे प्रॉब्लेम्स म्हणता येईल, की तुम्हाला हार्मोन रिलेटेड इश्यू असेल, तुम्ही जे काही मी आजपर्यंत सांगितलं, की तुम्हाला रिलीफ कुठल्या तरी पेन सतत होत असेल शरीरामध्ये, कधी कधी नकळत हे दुखतं ते दुखतं ते दुखतं आणि रिपोर्ट काय तर नॉर्मल असतात, बरोबर. बऱ्याच वेळा खूप सारे दुखणे असतात, रिपोर्ट नॉर्मल येतात. अशा केसमध्ये देखील रेकी शक्ती आपल्याला मदत करत असते. पूर्ण शरीराच्या बॅलन्सिंगसाठी, हार्मोन बॅलन्स असू द्या, वेट बॅलन्स असू द्या, किंवा तुमचं सगळ्या गोष्टी, जी मेंटल हेल्थ आहे त्या बॅलन्ससाठी आपल्याला रेकीची मदत असते. त्यानंतर तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही प्रयत्न केले तर स्मरणशक्ती देखील वाढू शकते. स्मरणशक्ती जर कॉन्सन्ट्रेशन केलं, तुमचं जी आपली साधना असते त्यामध्ये आपल्याला उद्या शिकायचंच आहे की आपल्या शरीरामध्ये अजून काय काय असतं.
त्या साधनेचा वापर करून आपण आपले थर्ड आय म्हणतात त्याला, ते थर्ड आयचं जर मेडिटेशन केलं तर नक्कीच तुमची स्मरणशक्ती देखील रेकी शक्तीच्या साह्याने वाढणार असते. कळालं इथपर्यंत? येस. आता आपल्याला पुढे जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे ओके येस, पुढे आपण एक टॉपिक घेऊया आणि मग मी तुम्हाला दाखवते. हे प्रत्येकाला हे आभा मंडळ माहितीये का काय असतं? या चक्राभोवती जे दिसते आहे त्याला काय म्हणतात माहितीये? या ऋषी मुनींनी त्यांच्या आजूबाजूला काय आहे याला काय औरा. म्हणतात? औरा म्हणतात. काय म्हणतात? औरा आहे. याला म्हणतात तेजोवलय, आभा मंडळ किंवा एखाद्या एनर्जीचं फील्ड, म्हणजे जी एनर्जी तुमच्या आजूबाजूला देखील अस्तित्वात असते. ही एनर्जीचं फील्ड प्रत्येकाचं कमी जास्त प्रमाणात ही एनर्जी प्रत्येकाच्या आजूबाजूला अस्तित्वात आहे आणि आहेच. हा आपलं शरीर आहे आणि शरीराभोवती जसं आपलं हे वलय या ऋषीमुनींच्या साधनेने त्यांना प्राप्त झालेलं असते, तसं आपल्या कर्मानुसार आपल्याही शरीराभोवती काय असतं? आभा मंडळ असतं. प्रत्येकाच्या शरीराभोवती काय आहे? एक प्रकारचं आभा मंडळ अस्तित्वात असतं. जसं जसं तुमचे ब्लॉकेजेस असतात त्या त्या पद्धती, किंवा तुम्ही चांगले कर्म करत असाल त्या पद्धतीने तुमचा औरा तिथे अस्तित्वात असतो. हे एनर्जीचं फील्ड कधी नकारात्मक असतं, कधी सकारात्मक. ऊर्जांचा प्रवाह एखाद्या व्यक्तीच्या स्वभावानुसार, त्याच्या वागणुकीनुसार, त्याच्या कर्मानुसार तो एनर्जीचं फील्ड असतं, पण असतं मात्र नक्की. ठीक आहे. हा औरा जाणून घेताना, आभा मंडळ जाणून घेताना, आभा मंडळामध्ये असणारे कलर म्हणजे इंद्रधनुष्याचे कलर. कशाचे कलर्स असतात? रेनबोचे कलर आपल्याही आजूबाजूला असतात. एक तर इंद्रधनुष्या कलर पैकी काहीतरी चांगले कलर्स असतात, काही डार्क कलर्स असतील तर कुठेतरी ब्लॉकेजेस आहे असं आपण समजू शकतो. आता हा औरा आपल्याला स्टडी करताना, मला माझा औरा स्टडी करायचा आहे, त्या अगोदर मला एखाद्या व्यक्तीचा औरा स्टडी करता येतो का, किंवा एखाद्या निर्जीव वस्तूचा पण औरा असतो का, याचा आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे. सगळ्यांकडे वही आणि पेन आहे? बरोबर नाहीये तर सगळ्यांनी डार्क सर्कल काढायचा. डार्क सर्कल कसा काढायचा आहे ते मी दाखवते. वहीमध्ये आपल्याला डार्क सर्कल करायचं. जशी आपली टिकली असते बघा, टिकली कशी असते, मोठी टिकली, अशा पद्धतीने आपल्याला एक डार्क सर्कल प्रत्येकाला काढायचं आहे आणि त्याच्या आजूबाजूला आपल्याला काही प्रकाशाचं वलय दिसतं का हे चेक करायचंय. डार्क काढायचं आहे टिकलीच्या स्वरूपात असं, आणि आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावरती द्यायचं आणि त्याच्या आजूबाजूला तुम्हाला एनर्जीचं फील्ड दिसतं का हे प्रत्येकाने चेक करायचं आहे. बघा, फोकस करा. ज्यांचं काढून झालं असेल त्यांनी फोकस करायचं आहे. दिसलं दिसलं. दिसलं? येस, व्हाईट गोल दिसतो व्हाईट छोटासा गोल दिसलं. त्याच्यावरती. व्हाईट अजून गोल. हो. अर्चना मॅडम? हो, व्हाईट आणि थोडस येलोइश दिसलं मॅडम. ओके. व्हाईट. रचना मॅडम तुम्हाला दिसलं का? एस जी. ओके व्हाईट सर्कल असं लाईट कलर मध्ये मला दिसतं. ओके. शुभांगी मॅडम तुम्हाला? निकम मॅडम? सॉरी, मला माहिती नाही निकम सर आहेत की मॅडम आहेत. तुम्हाला दिसलं का शुभांगी मॅडम? येस. हे काय आहे? काय काढलं होतं तुम्ही? एक औरा. सर्कल काढला.
त्याचा Circle. औरा आपल्याला चेक करायला मिळाला. Circle. आता मी तुम्हाला स्क्रीनवरती त्याच पद्धतीने दाखवते की स्क्रीनवर असणारे जे सर्कल्स आहेत त्याचा औरा तुम्हाला दिसतो का हे तुम्ही प्रत्येकाने चेक करायचं आहे. ब्लॅक कलरच्या सर्कल एकेका सर्कलवर कॉन्सन्ट्रेट करा. ब्लॅक कलरच्या सर्कलवर कॉन्सन्ट्रेट करा. दिसतंय? हो, दिसतंय. रेड कलरच्या पूर्ण लक्ष त्या सर्कलवर केंद्रित करायचंय आणि पूर्ण लक्ष तिथे आपल्याला फोकस करून बघायचं आहे की मला जमतंय का. प्रत्येकाने करायचं आहे. दिसतंय. समजलं कसं बघायचंय प्रत्येकाला? हो नक्की? हो हो. कोणाला नाही दिसलं त्यांनी प्रॅक्टिस करायची आहे. दिसलं मॅडम. व्हाईट दिसलं दिसलं. दिसलं. येस. आता मी माझं आता बघा मी अशा पद्धतीने बसते आणि माझ्या नाकावरती लक्ष केंद्रित करायचं. प्रत्येकाने मी दिसते प्रत्येकाला. हो. आता माझ्या नाकावरती लक्ष केंद्रित करा. माझ्या आजूबाजूला एनर्जीचं फील्ड दिसतं का? हो, दिसतंय. मॅम तुम्ही दिसत नाहीये. मी दिसत नाहीये? हा, दिसते मॅडम. इथे 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 जास्त दिसतं या नाही दुसऱ्या भागामध्ये. काही दिसत होती. अच्छा, नाकावरती लक्ष. बरं आता ठीक आहे. आजचं तुमचा होमवर्क काय राहणार? आपल्या आजूबाजूला एखादी व्यक्ती जर तुम्हाला दिसली किंवा तुम्हाला निर्जीव वस्तू दिसली, फॉर एक्झाम्पल तुमचा मोबाईल असेल, तुमचा पेन असेल किंवा तुमची नोटबुक आहे, घरात लावलेल्या फ्रेम्स असतील, बरोबर? प्रत्येकाच्या घरी कुठल्या ना कुठल्या फ्रेम्स असतातच, बरोबर? त्या फ्रेमवरती लक्ष केंद्रित करून तुम्हाला औरा चेक करता येतो का हे बघायचंय. हा, माझ्या बॅकग्राऊंडमुळे थोडा प्रॉब्लेम होतोय. आय अंडरस्टँड. ओके, कळतं आहे का आपल्याला काय होमवर्क हो आहे आजचा? प्रत्येकाचा होमवर्क हा राहणार आहे की तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तू त्या निर्जीव वस्तू असल्या तरीही चालतील. तुमचा मोबाईल पहिल्यांदा बघा, घरात लावलेल्या फ्रेमचा आवरा तुम्हाला दिसतो आणि त्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने तुमची नोटबुक असू द्या, छोट्या छोट्या वस्तूंचा आवरा आपल्याला चेक करायचा आहे. ठीक आहे, घरात लावलेल्या फ्रेमचा आवरा आपल्याला दिसतो. तुम्ही जेव्हा छोट्या छोट्या वस्तू बघा त्याचा आपल्याला मोबाईलचा दिसतो. पेन असेल तर पेनाचा पण आवरा आपल्याला दिसतो. थोडासा फोकस वाढवावा लागणार आहे. कळालं होमवर्क काय आजचा? मी आज औरा चेक करणे. प्रॅक्टिकल करून बघणार. घरात मला ज्या ज्या निर्जीव वस्तूंना देखील हे एनर्जीचं फील्ड आहे. मी काय म्हंटल, एव्हरीथिंग इज अ एनर्जी. प्रत्येक गोष्टीच्या आजूबाजूला एनर्जी आहे. मग ती सजीव गोष्ट असू द्या, निर्जीव वस्तू असू द्या, त्याच्याकडे आहे नि एनर्जी आहे ना आहेच. मला फक्त ते बघण्याची गरज आहे. औरा का समजून घ्यायचा? कारण आपण कॉमन पर्सन आहोत.
कॉमन लोक आहोत, कॉमन लोकांसारखं आपल्याला जगायचं आहे आणि समोरच्यांच्या जर औरा समजून घेताना उद्या आपल्याला समजायचं की औराचे बेनिफिट्स काय आहे, औरा का समजून घ्यायचं. उद्या आपल्याला अजून प्रॅक्टिकल, ज्याच्या घरी एखादी व्यक्ती अवेलेबल असेल तर तुम्ही त्याला सोबत ठेवू शकता. औराचं ज्यांना प्रॅक्टिकल बघायचं असेल तुम्ही आजूबाजूला असणारी व्यक्ती सोबत ठेवू शकता. काय बोलली मी, औराचं प्रॅक्टिकल करताना तुमच्या आजूबाजूला एखादी व्यक्ती असेल तर तुम्ही सोबत ठेवू शकता. मी औराचं प्रॅक्टिकल कसं करायचं, औरा एखाद्याचा व्यक्तीचा औरा कशा पद्धतीने स्कॅन होतो ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे. ओके. आणि दोन लोकांचा औरा कसा मिक्स होतो, दोन लोकांचा औरा एकमेकांमध्ये कशा पद्धतीने मिक्स होतो हे देखील आपण उद्याच्या सेशनमध्ये शिकणार आहोत. आजचा होमवर्क तुमचा हे राहणार आहे की आजूबाजूच्या वस्तूंचा औरा किंवा व्यक्तीच्या नाकावरती लक्ष केंद्रित करून आपल्याला औरा चेक करता येतो का. एखाद्या व्यक्तीच्या नाकावरती लक्ष केंद्रित करून आपल्याला औरा चेक करता येतो का. कळालं, हो होमवर्क समजला. अजून हो आपण याच्यामध्ये उद्याच्या सेशनला डिटेल शिकणार आहोत. ठीक आहे, हो नक्की. हा, ज्यांना अटुनमेंट घ्यायचं असेल त्यांनी मला संपर्क करा. आपण गुरुवारी लेवल 1च्या अटुनमेंटची प्रोसिजर कंप्लीट करणार आहोत. ओके. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करू हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, 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 थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. काही प्रश्न असतील तर काढून ठेवा, उद्याच्या सेशनमध्ये आपण नक्की डिस्कस करू. ओके, हो चला, हो थँक्यू. थँक्यू.